Hello. Hello, this is the My Artifact episode number 1673. आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 12:31. या 2009 मध्ये एक फिल्म आली होती. तिचं नाव होतं 3 Idiot. ओके. फिल्म वॉज ग्रेट सक्सेस. या मी तेव्हा करीब 11th स्टँडर्ड मध्ये होतो, या 11वी मध्ये होतो. मी माझं म्हणजे कसं की त्यावेळेस मला पिक्चर पाहायचा होता. बट माझ्यापाशी तर मी थिएटरमध्ये गेलो होतो. सो बट मला तिकीट भेटला नव्हता. इट वॉज हाऊसफुल. या बट अनफॉर्च्युनेटली तो पाहिला फिल्म. या आफ्टर 1-2 दिवसानंतर मला तिकीट्स भेटली आणि मी तो पिक्चर बघितला आणि दॅट फिल्म वॉज रिअली गुड. फिल्म बेस होती एक इंजिनियर लाईफ वर, की इंजिनिअरिंग मध्ये कशाप्रमाणे लोकांना ट्रीट केलं जाते, हाऊ टू बी दॅट हँडल. तर अशा 3 लोकांची स्टोरीवर ती स्टोरी स्क्रिप्टेड होती आणि त्याच्यावर आसपास सराउंडिंग मध्ये जे काही एन्व्हायरमेंट होतं त्याला अनुसरून ही स्टोरी नॅरेट केली गेली होती, जे की बहुत ब्युटिफुली त्यांनी त्या फिल्मला स्क्रिप्ट केलं. इट वॉज रिअली गुड. मी जेव्हा फिल्म पाहिली आय वॉज रिअली इन्स्पायर्ड. या आणि दोज मूवीज रिअली डिझर्व टू बी सक्सेस. या I just personally feel that way. राईट नाऊ मी ती फिल्म बघितली. आजची तारीख आहे 8 सप्टेंबर 2019. इट वॉज लाईक 10 वर्ष झाले. या ती रिलीज झाली होती 2009ला. राईट नाऊ मी पाहत आहे 2019ला. या ड्युरिंग द टाइम मी 2-3 वेळा बघितली आहे मला ती फिल्म. बट मी आज बघितली आहे ती फिल्म आणि आज पण ती मूवी एवढीच इंटरेस्टिंग वाटते जेवढी ती मूवी मला फर्स्ट टाइम पाहायला गेली होती. या इट वॉज समथिंग एल्स. या म्हणजे सांगू मला नाही का, कोणती फिल्म मी कसं आहे की कोणती समज जरा नवीन असो कोणती असो वॉटेवर फिल्म आली, जस्ट लाईक ते आता एक फिल्म निघाली होती. मी एक हॉलिवूड मूवीचे नाव घेतो इथे, मॅन इन ब्लॅक इंटरनॅशनल, जे की 2019 मध्ये आली होती. मी अर्धी फिल्म पाहिली आणि त्याच्यानंतर मला अर्धी फिल्म पाहूशा पण नाही वाटली. आय वॉज लाईक बंद करून टाकलं मी. बट मी तेवढ्या मेहनतीने डाउनलोड केलं तर मग पाहून घ्यावं म्हणलं. या बट इट जस्ट लाईक ती फिल्म पाहणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटलं मला. कधी कधी नाही का मी अशी फिल्म पाहतो, मला पाहूशा पण नाही वाटत. अर्धी का मी करीब 1 घंटा पाहतो फिल्म, त्यानंतर रिअलाइज होऊन जाते समोर का होणार आहे, त्याच्यानंतर मी पाहतच नाही फिल्म. यस, मला या 3 Idiot या फिल्म पासून काय शिकायला भेटते. राजकुमार हिरानीने ज्याप्रमाणे याला डिरेक्ट केला आहे आणि ज्याप्रमाणे याला रिटर्न केला, इट वॉज सो गुड. या मला माझी फिल्म जर अशा वेनी डिस्क्राईब करायची आहे, अशा वेनी बनवायची आहे, तर व्हॉट वुड आय डू. या मला पण ही फिल्म, माझी जी फिल्म आहे ती खूप वर्षानुवर्ष ते जिवंत राहायला पाहिजे. या म्हणजे समजा मी ती फिल्म 2021 मध्ये बनवली आणि त्याच्यानंतर मी 10 किंवा 20 वर्षानंतर ती फिल्म पाहते, तर ती फिल्म तेवढीच जास्त इंटरेस्टिंग वाटली पाहिजे जेवढी मी फर्स्ट टाइम पाहत आहे. कारण समहाऊ कधी कधी होते टाइम खूप जाते, बट क्वालिटी इज क्वालिटी. या आणि ती क्वालिटी इज रिअली मच बेटर. म्हणजे हे कसं आहे ना की राईट नाऊ तुम्ही एक शूज घेता. या मानून घे तू आदिदासचा शूज घेत आहे, बट इट वॉज लाईक तो आदिदासचा शूज आहे ना, तो खूप पुराणा आहे. इट वॉज लाईक 2001 मधला तो शूज आहे. 2001 मध्ये त्या लोकांनी खूप एफर्ट घेतले होते आणि 2001 मध्ये तो शूज बहुत पॉप्युलर होता आणि बहुत त्याची क्वालिटी जबरदस्त होती आणि तो बहुत जास्त कॉस्टली होता. तो शूज मी जेव्हा आता 2019 मध्ये मी तो शूज घेतला करीब 19 वर्षानंतर. या आणि जेव्हा मी तो घातला तेव्हा तो काफी वर्थ वाटला.
कारण यस, जरी या गोष्टीला 19-20 वर्ष झाले आहे, बट याची क्वालिटी आत्ताही तेवढीच मजबूत आहे आणि ही इज रिअली वर्थ ऑफ दॅट प्राइज अँड वर्थ ऑफ दॅट मनी अँड वर्थ ऑफ दॅट सक्सेसफुलनेस. सो व्हॉट वुड आय लर्न फ्रॉम धिस? मी का शिकत आहे या गोष्टीपासून, या सिनारिओ पासून? मी माझ्या फिल्मला कशाप्रमाणे अशा प्रकारची क्वालिटी बनवू शकतो? ओके, दॅट इज अ वन थिंग यू नीड टू अंडरस्टँड. माझ्या फिल्म मध्ये ऍक्शन आहे बहुत सारा. इट वॉज लाईक रिअली इंटेन्स. 3 इडियट मध्ये ऍक्शन नाही आहे. या लिटरली इट वॉज लाईक रिअली कॉमेडी अँड सॅड, कॉमेडी सक्सेसफुलनेस अँड मोटिवेशन. येस, माझ्या फिल्म मध्ये सॅड आहे, ऍक्शन आहे. येस, इट्स लॉट्स ऑफ ऍक्शन. एज्युकेशनल आहे. या इट वॉज, या म्हणजे खूप सारं शिकायला भेटते. 3 इडियट इज ऑल्सो एज्युकेशनल. येस, इन्स्पिरेशनल आहे. या बट कॉमेडी नाही आहे. या बट 3 इडियट मध्ये या साऱ्या गोष्टी आहे, कॉमेडी या साऱ्या गोष्टी. त्यांनी कॉमेडीला फोकस करून त्या फिल्म मध्ये कॉमेडी टाकण्याचा प्रयत्न केला, बट त्याच्यामध्ये ऍक्शन नाही. मी ऍक्शनला फोकस केलाय, त्याच्यामध्ये कॉमेडी काही नाही. सो म्हणण्याचा अर्थ काय की माझी फिल्म इज नॉट रिअली गुड दॅट. या वेल, आपण काही थोडी टेस्ट करू स्वतःवर. ओके ओके, सो तुला सांग, ऍक्शन मूवी जे तुला आवडते, इट वॉज लाईक रिअली ग्रेट, ऑल द टाइम वुड बी फेवरेट. ऍक्शन मूवी मध्ये ऑल द टाइम इट विल बी फेवरेट वॉज बॅटलशिप. I say it was a really good action movie, and I'm really like that way in every perspective, in every time. So जर मला तो फिल्म पाहायला भेटली तर तेव्हा मी ते फिल्म पाहीन. It was a really great thing for me, and it was really good job did with this team, Battleship. Yeah. Okay, and right now you need to compare this film with Cars 1. या एक ॲनिमेटेड मूवी आहे जे कार्स 1, जे इमोशनल बेस्ड मूवी आहे. या त्याच्यामध्ये कॉमेडी आहे, इमोशनल्स आहे. यस, एक प्रकारे खूप सॅड नाही, बट जे ह्युमन इमोशन्स आहे. यस, आणि कॉमेडी आहे. सो कॅन यू कम्पेअर विथ युअर सेल्फ? कॅन यू कम्पेअर विथ दोज फिल्म? समज जर या 2 फिल्मला तू प्लॅटफॉर्म मध्ये सेट करायचं आहे, का 2 फिल्मला रँक करायचं आहे, तर what would be, 10 out of which movie will get highest score? Okay, मला दोन्ही मूवी आवडते. येस, कार्स 1 गुड, बॅटलशिप वॉज ऑल्सो गुड. बॅटलशिप माझ्यासाठी काफी स्पेशल आहे. या इट वॉज ग्रेट. याच्यामध्ये ऍक्शन्स आहे, म्हणजे ऍडव्हेंचर्स आहे, याच्यामध्ये एलियन्स आहे, याच्यामध्ये नवीन टेक्निक्स आहे. इट वॉज पाहण्यासाठी बहुत जबरदस्त आहे. सो जर मी ती फिल्म एकदा किंवा 2दा 3दा पाहू शकत, आय विल डू दॅट. कार्स 1, कार्स 2, 3 गोष्ट नाही. कार्स 2 and 3 बोथ आर रिअली वर्थ 1. कार्स 1 ही फिल्म काफी इमोशनल आहे. मी ही फिल्म 1-2दा नाही पाहू शकत. मी एकदा पाहीन, आय फील रिअली ग्रेट, बट त्याच्यानंतर दुसऱ्यांदा नो. आफ्टर सम टाइम नंतर मी ती फिल्म पाहीन, इट फील्स रिअली ग्रेट. त्याच्यानंतर कधी 3-4 महिन्यानंतर पुन्हा पाहीन, इट फील्स रिअली ग्रेट. सो व्हॉट डू से? तुला वाटते का बॅटलशिप वॉज गुड? बॅटलशिप वॉज गेनिंग रिअली हायर स्कोर दॅन कार्स 1. वेल, याच्यामध्ये स्कोर काफी डिफरंट येतो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय? तू म्हणून राहिला बॅटलशिप वॉज गुड, तू पाहू शकते एव्हरी टाइम, आणि कार्सला तू नाही म्हणत आहे, बट तू कार्सला प्राधान्य देऊन राहिला ऍज कम्पेअर टू बॅटलशिप. सो I'm getting really mixed feeling about this. Okay, telling you one thing. एक इमोशनल मूवी एक प्रकारे आपल्या दिमागामध्ये किंवा आपलं मन, वॉट एव्हर कॉल इट, ओके, याच्यामध्ये एक जागा बनवते, एक स्पेस बनवते. ओके, व्हॉट स्पेस?
लाईक थ्री इडियट घे. थ्री इडियट मध्ये इमोशन्स आहे, सॅड आहे, कॉमेडी आहे. हे असं करून हे एक टचवूड वाटते, हे रिलेट करते आपल्या लाईफ सोबत. एक इंजिनिअरिंग लाईफ, एक मित्र, त्याच्या आसपास होणारे सराउंडिंग वगैरे, ह्या अशा गोष्टी आहेत ज्या खूप एकदम अनबिलिव्हेबल नाही. या इट वॉज हॅपन, इट वॉज बिलिव्हेबल, इट वॉज थिंग लाईक इट वुड बी हॅपन. लाईक बॅटलशिप घे. बॅटलशिप, yeah, it does feels good, but it doesn't feel really related, right? Yeah, कारण हे असं रिलेटेड वाटत नाही. ज्या लोकांना ऍक्शन मूवी आवडते, या दॅट्स गुड. या ज्या लोकांना बॅटलशिप माहित आहे, ज्या लोकांना ऍक्शन सिक्वेन्स माहित आहे, ज्या लोकांना माहित आहे की वॉरक्राफ्ट काय आहे, ज्याप्रमाणे लोकांना माहित आहे की असॉल्ट्स काय असतात, मिसाईल्स काय असतात, त्या लोकांना हे खूप आवडेल, बिकॉज दीज पीपल आर रिअली फेमिलियर विथ दॅट. ओके, so most of the people are doesn't familiar with the action stories. Yeah, they like it, but they don't really familiar with it. म्हणजे त्यांना असं वाटते काय, this thing is not really related with our life. Yeah. हा, ते फिल्म आवडते, पाहू शकतो, इंटरेस्टिंग आहे, दॅट इज गुड. बट याचा इंटरेस्टिंगचा रेट ऑफ फ्लो आहे, तो हळूहळू कमी होत जातो आफ्टर वॉचिंग सेव्हरल टाइम्स. म्हणजे मी बॅटलशिप आता बघितली, आय जस्ट फील रिअली इम्प्रेस, आय जस्ट फील आय आय लाईक दॅट, आय ग्लॅड दॅट इज वर्क. त्याच्यानंतर मी 2 महिन्यानंतर पुन्हा पाहिली. फिल्म वॉज रिअली ग्रेट, इट वॉज गुड, इट वॉज फॅन्टॅस्टिक. मी तिसऱ्यांदा पुन्हा पाहिली, गुड. चौथ्यांदा पुन्हा पाहिली, ऑल्सो गुड. पाचव्यांदा आय नो की समोर काय होणार आहे, आय न्यू की इथे काय होणार आहे, आय न्यू दिस. मी त्याला ऍक्शन सिक्वेन्सला मी 4 वेळा अगोदर पाहिला आहे आणि आय नो एव्हरीथिंग अबाउट इट. सो नेक्स्ट टाइम मी ती फिल्म नाही प्ले करणार. बट कार्स 1 याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये इमोशनल ड्रामा आहे. सो मी पहिल्यांदा बघतो, दुसऱ्यांदा एकदम रॅपिडली नाही पाहत. 2 महिन्यानंतर पुन्हा पाहतो, इट फील्स रिली गुड. त्याच्यानंतर 2 महिने पुन्हा पाहतो, इट फील्स रिली गुड. मी 3 महिन्यानंतर पुन्हा पाहताय, या इट फील रिली गुड. सो याचा जर रेट ऑफ फ्लो ऑफ इंटरेस्ट आहे, तो कॉन्स्टंट राहतो, जस्ट लाईक थ्री इडियट. 10 वर्षानंतर तो आताही तेवढाच इंटरेस्टिंग वाटते जेव्हा मी तो फर्स्ट टाइम बघितला होता. सो आपली फिल्म आहे ती लोकांना फिमिलियर होणं खूप जास्त गरजेचं आहे, बिकॉज धीस थिंग्स नीड टू फिमिलियर विथ दॅट गाय. सो आपल्याला ही फिल्म कोणासाठी आहे, ही फिल्म आहे ऑडियन्ससाठी. या मी मार्केटिंग करत आहे या फिल्मची, राईट. सो मला ही फिल्म लोकांना टचवूड करायची आहे, मला त्यांच्याशी फिमिलियर करायची आहे. सो व्हॉट वुड आय डू? So I put the drama in it, I put the emotions in it, I put the comedy, I put something in it which relates to the normal life. Yeah. So मला अशी फिल्म बनवायची आहे जी रिलेट करू शकते. ओके, बट आय नो हे कसं आहे, हे फिल्म कशी आहे की इमोशनल मूवी आहे, इट डज फील्स रिली गुड. या हे जास्त पैसे पण कमवू देऊ शकतात, बट हे आपल्याला जास्त पैसे नाही कमवू देऊ शकत. या म्हणजे या फिल्मची व्हॅल्यू आपल्या मनात खूप जास्त असते, बट याच्यापासून जास्त पैसे कमवू नाही शकत आपण. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, टॉप 10 बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये कोणत्या मूवीज आहे? या अवतार एंड गेम, सॉरी अवतार नाही, अव्हेंजर्स एंड गेम, अवतार. त्याच्यानंतर आय बेट यू जे पण 10 मूवीज आहे, मोस्ट ऑफ दी हेच आहे, एक प्रकारे ऍक्शन मूवीजच आहे. लेट मी टेल यू राईट नाव. आपल्यापाशी इंटरनेट आहे, व्हॉट वुड आय डू फॉर दॅट. मी इथे काय सर्च करू, इथे टॉप 10 बॉक्स ऑफिस कलेक्शन in the world. Okay, so I get Avatar, then Avenger Endgame, then Titanic, then Star Wars Awaken, then Avenger Infinity War, Jurassic Park. Yeah.
So Avatar action movie, yeah, it's bunch of action movie. Avenger Endgame is action movie, yeah, it was really action movie at all. त्याच्यानंतर आहे टायटॅनिक. That's a romantic movie. That's based on the emotionals. Yeah, that's exceptional. Yeah. Star Wars: The Force of Awaken. Yes, it's action movie. Infinite War. Yes, it's action movie. Jurassic World action movie. Marvel: The Avengers. Yes, the action movie. Furious 7. Yes, it's action movie. Avenger: Age of Ultron action movie. Black Panther was also action movie. Harry Potter: Deathly Hallows Part 2 action movie. Star Wars: Last Jedi is action movie. Jurassic World: The Fallen Kingdom action movie. Frozen, it's an animated movie. It's not an action movie. It's a kind of like a emotional based movie. It's animated. And Beauty and the Beast, it's romantic movie. Yes. Incredible 2, yeah, it's action movie. Fate and the Furious action. Iron Man 3 action. Minions, it's a comedy movie. Yeah. Captain America Civil War, I love this film. It's a completely action movie. Aquaman action movie. Transform the Dark Moon action movie. Captain Marvel action movie. Lord of the Ring action movie. Transformer Age of Extinction action movie. The Dark Knight Rises action movies. Toy Story 3. It was Toy Story 3. It was a kind of like an emotional movie. Yeah. It was like they split up. They are going to die. It yeah. It's feelings with really lots of emotion, but not the action. Pirates of the Caribbean: Dead Man Chest action movie. Rogue One: The Star Wars action movie. Pirates of the Caribbean: On Strange Diets action movie. Despicable Me, it's a action plus comedy. So yes, it's good. Jurassic Park action movie. Finding Dory is a emotional and drama and comedy. Yeah, it's not action movie. Star Wars Episode 1, The Phantom Menace. I didn't watch it, but Star Wars mostly action movies. Yeah. Alice in Wonderland. I didn't watch this. Yeah. I heard about it, but I didn't watch this movie. And I literally so much knows about this movie because he had really cool graphics, and it was a really great movie which is related to the graphics. Some says that, and Alice in the Wonderland is a kind of like a great movie, but I didn't watch it. Yeah, I heard about it, but I didn't watch it. Okay, Zootopia, it's a comedy movie. या लिटरली या फिल्म मध्ये एक डायलॉग आहे जो अति जास्त कॉमेडी आहे. तो त्या डॉंकीचा तो एवढा स्लो मध्ये काम करते जो की it was really great. Yeah, it's a action. No, it's not action. It's a comedy movie. It's comedy animated. Hobbit: An Unexpected Journey. It's a action movie. The Dark Knight is action movie. Harry Potter and the Sorcerer's Stone. It's a action movie. Harry Potter, yeah, you could say that Harry Potter was action movie. Yeah, Harry Potter म्हणजे action म्हणजे काय असते? What would action? म्हणजे they do fighting stuff? No. Action movie is not the like fighting things. Action movies, something is broken, something is happened, something is destroying. That is the action movie. म्हणजे कुछ टूट रहा है, काही ना काही हे होत आहे. इमोशन मूवी मध्ये काय असते? इमोशन मूवी मध्ये लव्ह येते, रिलेशनशिप्स येते, सॅडनेस येते. या कॉमेडीचं वेगळं सेक्टर आहे. या इमोशन्स मध्ये या सगळ्या गोष्टी येते. कॉमेडी इज कम्प्लिटली डिफरंट. हॅरी पॉटर मध्ये कसं आहे, एक प्रकारे इट्स समथिंग इज ब्रोकन. इट्स काइंड ऑफ लाईक रिलेटेड टू द ऍक्शन मूवीज ऑल्सो. या म्हणजे याच्यामध्ये मिक्स फिलिंग पण आहे. याच्यामध्ये एक प्रकारे फ्रेंड्स आहे, फ्रेंडशिप पण आहे, सॅडनेस पण आहे. येस, but most of the part was action movies related to that. So yes, Despicable Me is comedy movie. The Lion King, I didn't watch this. Literally, yeah, it's a completely little kids movie, so I didn't watch this movie. Yes, Lion King. The Jungle Book. Actually, Jungle Book was the right of the Indian cinema art. Yeah, म्हणजे before 2000, it was a channel called दूरदर्शन मेट्रो. या याच्यामध्ये एक कार्टून लागायचं ज्याचं नाव होतं मोगली. या ज्याच्यामध्ये एक लहान मुलगा होता जो लहानपणीच एक प्रकारे रेन फॉरेस्ट मध्ये विसरला गेला आणि तो जंगली प्राण्यासोबत मोठा झाला नाही. इट वॉज लाईक छोटाच होता, बट काइंड ऑफ लाईक अ हॅड इनफ टू टॉक. म्हणजे तो भालू सोबत राहत होता. त्याचे फ्रेंड एक प्रकारे बियर होते, समथिंग.
सो याचे राईट्स डिझनीने विकत घेतले आणि राईट नाव दे आर मेकिंग मूवी ऑफ द जंगल बुक अँड आय थिंक दे आर मेकिंग प्रिटी मच मनी ऑन दॅट. Yes, it's the Jungle Book. Pirates of the Caribbean at World's End, it's an action movie. Jumanji, Welcome to the Jungle, action movie. Harry Potter and the Deathly Hallows Part 1, action movie. The Hobbit and Disisolation of Slugs. Hobbit is kind of like related to the action movie, yes. Hobbit Battle of the Five Enemies, action movie. Finding Nemo is kind of like emotions and comedy, but not action movie, but I like it. Harry Potter and the Order of Phoenix, इट वॉज ॲक्शन मूवी. सो आतापर्यंत मी 50 मूवीजचे रेकॉर्डिंग सांगितले आणि मोस्ट ऑफ द मूवीज वॉज ॲक्शन मूवी. सो what I'm learning about that, people like action movies. Yeah, people like also comedy and also romantic, but they like action movies much better. Yeah. So what would I think? The only thing is that की माझी फिल्म जे की ऍक्शन रिलेटेड आहे याच्यामध्ये कॉमेडी लिटिल बिट आहे, हलकीशी आहे, जास्त काही नाही. फ्रेंडशिप आहे, सॅडनेस आहे, हलकासा ड्रामा आहे, मोस्ट ऑफ द ऍक्शन आहे. सो आणि हे जे मी 50 मूवी सांगितले दिट वॉज अ टॉप 15 मूवीज विच आर हायली कलेक्शन इन द बॉक्स ऑफिस. So I said that after I make this movie and after 20 years after, people getting bored because it was time 20 years after. But this movie is making really much more money than I expected. So don't be judgment on your story, because the story is good. The action movie is really great. Binary Code was really awesome, and you don't need to think other like yeah, but it don't get influenced by other. It just like you like Three Idiots, yeah, so why don't they make movie like Three Idiot? But it's not like that. Yeah. So and most of the movies was action movie. Yeah, it was like Binary Code action movie, Binary Code Book of President Day action movie, Binary Code National Security action movie, Sweet Dreams of Justin Bieber. It's a romantic movie. Yeah, romantic and sadness. Yes, I don't know, people like it, but most of the people like it. So अवतार मधले ऑल सारे सिरीज आहे ते सारेच्या सारे ऍक्शन आहे. यस, याच्यामध्ये फुल फ्लेजेड फायटिंग्स आहे, याच्यामध्ये मार्शल आर्ट्स आहे, बँडिंग्स आहे. इट वॉज कम्प्लिटली full fledged action movie. So yes, so most of the movie was action movie. So बरं या लिस्ट मध्ये काही नाव आहे जे तुला खूप आवडते, आय थिंक लोकांना पण खूप आवडते, पण त्या लिस्ट मध्ये ना कोणती फिल्म आहे ती? इंटरस्टेलर. या हे फिल्म या लिस्ट मध्ये ना, जे की 2011ची मूवी आहे, सॉरी 2011ची मूवी आहे, जे की वन ऑफ द बेस्ट मूवी, वन ऑफ द बेस्ट वर्क ऑफ क्रिस्टोफर नॉलन. आणि या फिल्मचं काहीच या लिस्ट मध्ये आहेच नाही, नावच नाही. सो याच्यामध्ये गलती काय? बिकॉज ही फिल्म तुला आवडली, या कारण तुला माहित आहे सायन्स बद्दल काय समथिंग. पुरी दुनियामध्ये सगळ्याच लोकांना सायन्स बद्दल माहित नाही. दे डोंट नो एनिथिंग अबाउट नॉलेज. या त्यांना सायन्स बद्दल माहित नाही, टाइम रिलेटिव्ह काय आहे, what is things, people doesn't care about this thing. Yeah, they like it because they care it, and that's why they're getting much more money on the action movie, because action movie is kind of like looks really fine, looks really great, and people get really impressed by this action movie. So most of the director, most of the writer write the action movie because it funded lots of money. So yes, and everything about money. So yes, so Interstellar was that movie was people who understand, those who has a quality to understand the science, who understand the
बेसिक, इट्स नॉट बेसिक, इट्स काइंड ऑफ लाईक अ टाइम डायलेशन अँड खूप साऱ्या गोष्टी त्याच्याबद्दल माहित पाहिजे. ब्लॅक होल्स आणि त्याच्यानंतर वर्म होल्स वगैरे वगैरे. त्याच्यानंतर यू विल गेट अंडरस्टँड अबाउट दिस इंडस्ट्रियल मूवी. लिटरली मी 4 वेळा पाहिली. चौथ्यांदा तरी मी असं म्हणू शकतो की मला करीब 80% समजलं. 20% यासाठी नाही समजलं का तो ब्लॅक होल मध्ये गेला आणि तो वापस कसा काय आला. ब्लॅक होल मध्ये लाईट पण वापस येत नाही, हा कसा काय वापस आला. हाऊ इज दॅट इवन पॉसिबल? आय डोंट नो. या whatever. So yes, what about next movie was Inception movie was really good, really great. Yeah, म्हणजे याच्यामध्ये सायंटिफिक स्टफ नाही, याच्यामध्ये ड्रीमी सिच्युएशन्स आहे. अशी काही सिच्युएशन आहे जे पीपल डोंट रिअली अंडरस्टँड, बट इफ यू थिंक दे वॉन्ट टू अंडरस्टँड, पीपल विल ब्लो देअर माइंड. बट या मूवीचा पण या लिस्ट मध्ये काहीच नाव नाही. आणि इट वॉज लाईक 2009 मधली मूवी आहे, बट या लिस्ट मध्ये त्याचं नावच नाही. शेकी वन ऑफ द बेस्ट मूवीज आहे. इट वॉज रिअली ग्रेट. आणि इट वॉज ऑल्सो वर्क फ्रॉम क्रिस्टोफर नॉलन. या हे क्रिस्टोफर नॉलनच वर्क आहे. So people don't really understand the science thing or something stupid things, something dreamy things. Yeah. So people don't really watch those movies. Yes. आणि what do you mean they are earning well? Yeah. एक फिल्म पैसे कमवते कसे? मी 3 इडियट पाहतोय. राजकुमार हिरानी, मी आज 3 इडियट बघितला 8 सप्टेंबर 2019. येस. आणि मला तो फिल्म आवडला. I just like to thanks to Rajkumar Hirani too, but I couldn't do that because he's a really big person, right? But या फिल्मचं क्रेडिट मी त्याला देऊ कसं? हाऊ वुड आय डू दॅट? किंवा मी हे फिल्म पाहिली आणि आय जस्ट फील रिअली ग्लॅड, तर मी त्याला काही म्हणजे त्या व्यक्तीला कसा काय फायदा झाला यार? वेल ऍक्च्युली मी आज फिल्म बघितली, त्या व्यक्तीला काहीच फायदा नाही झाला. लिटरली. या नॉट इन अ सिंगल मनी. एक पैसा पण त्यांनी कमवला नाही. यस. मग हाऊ ऍक्च्युली काय होते की जेव्हा फिल्म रिलीज होते, जेव्हा आपण म्हणतो ना फिल्म रिलीज झाली, व्हॉट इज दॅट मिनिंग ऑफ रिलीज? रिलीज म्हणजे काय होते की फिल्म आहे ती विकल्या जाते टू दी ब्रॉडकास्टिंग स्ट्रीम नेटवर्क. बापरे किती मोठे शब्द आहे. ब्रॉडकास्टिंग स्ट्रीम नेटवर्क. वाव, इट फन्स टू से, इट हियर टू से, इट इज रियली गुड टू से एंड हियर इट टू. या ब्रॉडकास्टिंग स्ट्रीम नेटवर्क ऐसी कोई चीज होती नाही. मी असे शब्द वापरतो जेणेकरून नाही का जे लोक असे शब्द ऐकतात, अरे बापरे किती मोठा शब्द, ब्रॉडकास्टिंग स्ट्रीम नेटवर्क, ओ हो काय जोरदार. म्हणजे असं पीपल गेट रिली, ओ म्हणजे असे काही शब्द वापरले ना, पीपल गेट टच होऊन जाते. बापरे यार काय शब्द म्हणला. मग तर आपण म्हणजे असं वाटतं की त्या लोकांना का हा व्यक्ती बिलकुल सही बोलत आहे, बिलकुल सही, जे की याच्यामध्ये काही घंटा खायचं नाही. ब्रॉडकास्ट, आय जस्ट मेड अप दिस नेम. Literally, I just made up this name. Broadcasting Stream Network. But actually असं होत नाही. ऍक्च्युली काय करते, फिल्मचा प्रोड्युसर असतो जो फिल्म मध्ये पैसा लावतो. मानून घे फिल्म बनली 10 करोड मध्ये. ओके. आता राजकुमार हिरानी या फिल्म मध्ये यांनी करीब 500 किंवा 600 करोड कमवले. तर हाऊ विल दे गेट मनी? या आपल्यापर्यंत म्हणजे आपण दिलेले थिएटरमध्ये पैसे त्याच्यापर्यंत कसे पोहोचते? सो तो काय करतो, तो फिल्म आहे तो सोल्ड करतो. तो त्याच्या याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की प्रत्येक हे असते एक प्रकारे ब्रॉडकास्टिंग स्ट्रीम नेटवर्क. या असं काही नसते. ओके. या लेट मी अंडरस्टँड दी नॉर्मल वे, म्हणजे एक प्रकारे सिम्पलर वेनी अंडरस्टँड करण्याचा आपण इथे प्रयत्न करू. ओके. या मानून घे तुझ्यापाशी 50 चॉकलेट आहे. ओके. आणि तुझ्यापाशी 1 मिनिट आहे. ओके. सो आणि समोर असलेले 50 लोक आहे. तर या 50 लोकांपर्यंत तुला चॉकलेट पोहोचायचं आहे विदिन 1 मिनिटामध्ये. या 1 मिनिटामध्ये सगळ्यांपर्यंत चॉकलेट पोहोचायचे आहे. तर मी कसं करीन?
ऍज अ नॉर्मल वे मी एकेकाला चॉकलेट देईन, बट इट टुक टाइम. या 1 मिनिटात नाही होईल हे गोष्टी. सो मग काय करीन मी, तर मी नाही का लोकांना रो मध्ये बसवीन. 1 रो, 2 रो, 3 रो, तसे माझे 5 रो बनेल. ओके. प्रत्येक रो मध्ये मी 10-10 चॉकलेट देईन स्टार्टिंग पर्सनला. या म्हणजे याला म्हणेन हे 10 चॉकलेट घे, तू घे, मागच्याला पास कर, तू घे, मागच्याला पास कर, तू घे, मागच्याला पास कर. या तर अशा वेळेस काय करेल की तो बंदा समोर बसून आहे, तो 1 चॉकलेट घेईल, 9 चॉकलेट मागे देईल. मग दुसरा असला 1 चॉकलेट स्वतःवर ठेवेल आणि 8 चॉकलेट मागे देईल. ओके. सो हे सिमिलर कंडिशन 5 रो मध्ये होईल. तर 1 मिनिटामध्ये आपण कंटिन्यू 50 जणाला एका वेळेसच चॉकलेट वाटले. राईट. आता ही गोष्ट, हे एवढं गोष्ट कळलं. या आता ब्रॉडकास्टिंग रिलीज म्हणजे काय होते की आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सगळ्यांपर्यंत ही फिल्म पोहोचवायची आहे विथ लीगल तरीका. या इलिगल तरीका पण आहे. या ब्रॉडकास्ट इन टू द इंटरनेट. बट याच्यामध्ये नाही का प्रोड्युसरचा खूप मोठा नुकसान आहे, कारण आपण स्ट्रीम करून पाहतो, आय जस्ट फील रिअली ग्रेट, बट लोकांना माहित पडत नाही. या इट जस्ट लाईक ही एक नेटफ्लिक्सची एक प्रकारे सिरीज आहे. या आता काही काही लोक नेटफ्लिक्स बाय करून बघतात ते, बट काही काही लोकांपाशी नसते, जसं माझ्यापाशी नसते. तर व्हॉट वुड आय डू, तर माझ्यासारखे काही हॅकर्स आहे जे नेटफ्लिक्स वरून ओरिजिनल प्लेट डाउनलोड करतात, डाउनलोड केल्यानंतर त्याला इंटरनेट टाकून देतात, आणि बाकी सारखे नर्ड्स आहे जे लोक तिथून अपलोड झालेले जे मूवीज आहे जे नेटफ्लिक्सवर ते काफी प्रीमियम पॅकेज आहे जे असे युजली भेटत नाही, तर त्यांना भेटते, तर ते येतात आणि फ्री मध्ये पाहतात आणि जाऊन घेतात. दॅट्स इट. या याच्यामध्ये प्रोड्युसरचं खूप मोठं नुकसान आहे इंटरनेट टाकणं. सो दे डोंट रिअली ट्रस्ट ऑन द इंटरनेट. हा, ते इंटरनेटचा फायदा मार्केटिंगसाठी घेतात, बट नॉट द फिल्म ब्रॉडकास्टिंग. ओके. सो अशा वेळेस काय करते, आता मी मगाशी चॉकलेटचं हे सांगितलं, सेम याच्याप्रमाणे प्रोड्युसर काय करतो, आपल्या फिल्मची एक एक कॉपी नाही का इंडियामध्ये प्रत्येक सेक्टर आहे तिथे ते वाटतो. या म्हणजे जस्ट लाईक मुंबई रिजन, पुणे रिजन किंवा प्रत्येक स्टेटमध्ये असं असं एक 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 कॉपीज वाटतो. या मग प्रत्येक स्टेटचे जे काही डेव्हलपर्स आहे किंवा एक प्रकारे डिस्ट्रीब्युटर्स आहे, यस दॅट्स द वर्ड, डिस्ट्रीब्युटर्स आहे, ते डिस्ट्रीब्युटर प्रत्येक क्लायमॅक्स किंवा होम थिएटर किंवा सिनेमा हॉल इथे जातात आणि त्या सिनेमा हॉल सोबत एक प्रकारे डील साइन होते की स्टार्टिंगला तुम्ही ही फिल्म दाखवा. म्हणजे आज शुक्रवार आहे, आज मला ही फिल्म रिलीज करायची आहे, तर ते सिनेमा हॉलवाले ओनर तर ते फिल्म लावतात. ओके. त्याच्यामध्ये एक डील साइन होते. डील साइन होते म्हणजे काय होते की करीब पहिल्या दिवशी जेवढी काही कमाई झाली त्यापैकी 80% हिस्सा तो जाईल प्रोड्युसरकडे, डिस्ट्रीब्युटर कडून प्रोड्युसरकडे, प्रोड्युसर करून ते त्या प्रोडक्शनकडे, म्हणजे एक प्रकारे त्या राजकुमार हिरानीकडे. ऑलराईट. आणि 20% हिस्सा तो सिनेमा हॉलच्या ओनरला जाईल, बिकॉज ते एक प्रकारे त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, त्यांनी पडदा दिला, त्यांनी एक प्रकारे सीट्स दिली, त्यांनी राहासाठी हे दिलं. सो इट वॉज लाईक या. तर माझे करीब मी 100 रुपये तिकीट झाली, 80 रुपये गेले राजकुमार हिरानीसाठी, 20 रुपये गेले याच्यासाठी सिटी सिनेमा हॉलच्या ओनरला. ऑलराईट. बट ही कंडिशन सेम राहत नाही. म्हणजे फिल्म एवढी पॉप्युलर असेल, जर बाहुबली घे, बाहुबली वॉज कम्प्लिटली रिली, म्हणजे स्टार्टिंगलाच माहित होतं की ही फिल्म वॉज कम्प्लिटली ब्रेक थ्रू, म्हणजे लोकांचे एक प्रकारे ब्रेक तोडून टाकणार आहे, रेकॉर्ड तोडून टाकणार आहे. या सो या फिल्म मध्ये कंडिशन होती का कम्प्लिटली 3 दिवस करीब तिथे तर 80-20 नाही, 90-10चा रेशो चालला होता. म्हणजे फिल्मचा करीब 90% हिस्सा प्रोड्युसरकडे जाईल आणि 10% हिस्सा तो सिनेमा हॉलकडे जाईल. या इट वॉज लाईक ह्यूज मार्जिन. येस. मग त्याच्यानंतर हळूहळू दिवस गेले, म्हणजे कसं की 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, हा रेशो राहील. कधी कधी 2 दिवस, काही काही फिल्म मध्ये ते 1च दिवस राहते, कारण
फिल्मच्या पॉप्युलॅरिटीनुसार वगैरे ते डिसाईड होते. ओके, जर फिल्म खूपच जास्त लाईक बाहुबली खूपच जास्त पॉप्युलर आहे तर 3 दिवस हा 90-10चा रेशो. आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर हा रेशो थोडा थोडा कमी होत जातो. याच्यामध्ये मग सिनेमा हॉलचे ओनर आहे त्यांचा स्टेक जास्त वाढतो. यांच्यामध्ये मग त्यांची स्टेकिंग करेल 20% किंवा 30% किंवा 40%, 60-40, 50-50 वगैरे अशा रेशोमध्ये चालतो. कधी कधी 40 मग किंवा 20 वगैरे ऑल दिस थिंग्स. कारण कसं आहे की सिनेमा हॉलचे जे ओनर आहेत त्यांना पण फायदा पडला पाहिजे ना. या जर मी एक फिल्म लावत आहे ज्याचं नाव आहे एक कोणती बकवास मूवी घेऊन घे, इट वॉज लाईक MIB. या MIB घे आणि फिल्म रिलीज होऊन करीब 5 दिवस झाले. या फिल्मची काही पॉप्युलॅरिटी नाही, लोक काही फारसे येऊन न राहिले. करीब 300 जणांची सीट्स आहे आणि करीब लोक आले करीब 100 जण. तर याच्यामध्ये जे थिएटरचे जे मालक आहेत त्यांचं नुकसान आहे. या कारण त्यांनी तर फुल 300 जणांची तिकीट हे केली होती, बट इथे 100च लोक आले त्यामुळे त्याचा लॉस झाला. या तर मग अशा वेळेस मग तो कसा की 1-2 दिवस चालवत होतो त्याच्या थिएटरमध्ये ती फिल्म, त्याच्यानंतर तो बंद करतो, राहू दे म्हणतो, हटो जे फिल्म आपल्याला चालून राहिली त्या फिल्मला करतो पहिले हे घेते. सो अशाप्रमाणे त्यांचा रेशो असतो आणि अशाप्रमाणे एक प्रकारे जे फिल्म आहे ती पैसा कमवते. आणि याच्यामध्ये पण बहुत भयानक हे असतो यार, लिटरली या बिझनेस मध्ये तू खरंच म्हणजे हे एक असं आहे ना की सांगू हा रेशो किती भयानक असतो. ओके ओके दंगल मूवी घे. दंगल मूवी जी फिल्म बनली गेली होती ती फिल्म बनली होती करीब 23 करोड, 23 किंवा 20 करोड घे, 30 करोड घेऊन घे. हा या 30 करोड मध्ये सगळं झालं. या 30 करोड मध्ये ऍक्टर्स जेवढं काही पेमेंट आहे त्यांचं झालं. त्याच्यानंतर या 30 करोड मध्ये पूर्ण प्रोडक्शनचा पूर्ण खर्च निपटला. पूर्ण रायटिंग, सिनेमा, फोटोग्राफी सगळं 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 खर्च निपटला. त्याच्यानंतर त्या फिल्मचा प्रोड्युसर होता व जमीर खान. ओके, तर त्या फिल्मने करीब 720 करोड कमवले. ओके, किंवा 730 करोड कमवले, फार बेटर कॅल्क्युलेशनसाठी 730 करोड कमवले ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर विचार कर आमिर खाननी किती कमवले. त्यांनी 30 करोड इन्व्हेस्ट केले आणि त्याला 700 करोडचा प्रॉफिट झाला. हॅव यू कन्सिडर त्यांनी 30 करोड इन्व्हेस्ट केले आणि 700 करोडचा त्याला प्रॉफिट झाला. म्हणजे तू मार्जिन बघू शकते. इट वॉज डबल ट्रिपल नाही, इट वॉज लाईक रिअली बिग. इट वॉज लाईक म्हणजे हे कसं आहे की 4 times 5 times म्हणजे इट्स लाईक 100 times त्यांनी पैसा कमवला लिटरली. यस, कुठे 30 करोड कुठे आणि कुठे 700 करोड कुठे. यस. सो आणि हे 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 असं होते खूप जास्त पॉप्युलर मूवी सोबत होते असंही नाही आहे. नो 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 नॉट ॲट ऑल. लास्ट टाइम एक फिल्म बनवली गेली बरेली की बर्फी. इट वॉज लाईक इंडियन मूवी. या फिल्म मध्ये हार्डली 5 किंवा 6 करोड लागले. ओनली 5 किंवा 6 करोड लिटरली. या फिल्मने करीब 300 करोड कमवले, 200-300 करोड. विचार कर, त्या फिल्मने फक्त 2-3 5 किंवा 6 10 करोड घेऊन घे. 200-300 करोड, 10 करोड कुठे, 200-300 करोड कुठे लिटरली. आणि ही फिल्म काय खूप जास्त पॉप्युलर नव्हती. इट वॉज लाईक मिड रेंज मूवी. सोने की टिटू की स्वीटी इज नॉट रिअली बिग. या आणि खूपच वर्स मूवी पण घेऊन घे, खूपच वर्स मूवी जे की विच मूवी मी एकदम बकवास मूवी तर पाहत नाही, बट लिटरली माझ्या डोक्यामध्ये कोणती मूवीज येऊन राहिली आहे ते पहिले विचार करतो मी. ओके, इट वॉज रिअली बकवास मूवी वॉज मस्ती 3. या मस्तीचं पार्ट 3. यस, तो नाही का एक प्रकारे विवेक ओबेरॉय आहे, रितेश देशमुख आहे आणि व्हाय आय न्यू दिस पीपल. ओके, एक प्रकारे सड्यूस मूवी आहे, म्हणजे एक प्रकारे सेक्सी मूवी, समथिंग लाईक दॅट, सेक्सी भूत समथिंग. ओके,
तर या फिल्मचं बजेट होता वॉज 2-3 करोड. फिल्मने कमवले करीब 20-25 किंवा 40 करोड, 40-50 करोड पर्यंत. या इट वॉज लाईक रिअली वर्स मूवी. या म्हणजे मी थिएटर मधून आलो, व्हाय वुड आय वॉच दिस मूवी, यस मी असा विचार करायला लागलो. जे की पण एवढी बेकार मूवी पण त्यांनी एवढा पैसा कमवला. या 3-4 करोड टाकले, त्यांना करीब 40-50 करोड भेटले. सो हॅव यू बीन सीन द रेशो? या तुला माहित आहे प्रोड्युसर मध्ये किती पैसा आहे. इवन डिस्ट्रीब्युटर कडे मग त्यांच्याकडे पण या फील्ड मध्ये काम करणारे लोक पण बहुत जास्त आहेत. Yes. आणि इथे बहुत जोरदार पैसा कमवला तो. इट वॉज लाईक रिअली इंटेन्स. या so that's why people are so much excited to work on this. But आपल्या इंडियामध्ये तेवढं फारसं आहे नाही. इथे लोकांमध्ये म्हणजे मी अजूनपर्यंत तो सेक्टर बघितला नाही, त्यामुळे आय कुडंट से दॅट की लोकांमध्ये तेवढी जास्त पोटेन्शियल आहे की दे वुड डू मेक सच थिंग्स लाईक दॅट. बट इट वॉज अ ह्यूज मनी ऑन दॅट थिंग, ह्यूज मनी ऑन दॅट सेक्टर. आणि इट वोंट बी नेव्हर चेंज. या इट वॉज लाईक आर्थिक मंदी आली आहे किंवा वॉट एव्हर, पीपल वॉन्ट्स एंटरटेनमेंट. त्यांना फ्री टाइम भेटला, त्यांना संडे भेटला, चलो आज फिल्म देखने जाएंगे. यस कोणती फिल्म असो, दे वॉज जस्ट गॉन. त्यांच्यासाठी बस थोडा टाइम एंटरटेनमेंट करण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी काही 100-200 रुपये इज नॉट रिअली बिग थिंग. बट समजा जर हे 100-200 रुपये समजा जर तुम्हाला 2 लाख जण देत असेल, तर 100 गुणिला 2 लाख म्हणजे विचार कर हाऊ मच मनी वॉज दॅट. समजा जर आपण आपल्या इंडियामध्ये काय 1.3 बिलियन लोक राहतात. सहज प्रत्येक लोकांकडून गेले आणि त्यांना 1-1 रुपये जरी मागितले ना, तर लोक असे फ्री मध्ये देऊन देईन. हे घे 1 रुपये, 2 रुपये, 1 रुपये, 2 का 5 रुपये घेऊन घे. प्रत्येक लोकांना फारसं काय असं वाटणार नाही का 1-1 रुपये या. पण समजा जर मी प्रत्येकांकडून 1-1 रुपया कलेक्ट केला, तर आय वुड बी अ बिलिनियर. या which I have a 1.3 billion rupees. Can you imagine? या मी फक्त प्रत्येकाकडून 1-1 रुपया घेतोय. फक्त माझी पर्यंत प्रत्येकापर्यंत हात पाहिजे, यामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत गेलो पाहिजे मी. सो या दॅट्स द थिंग. ऑलराईट. सो राईट नो आज एवढंच आहे. इट वॉज माझे आर्टिफॅक्ट एपिसोड आता काफी इंटरेस्टिंग बनवून राहिले. कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड वॉज मच मोर इंटरेस्टिंग. या आय वुड से दॅट. कालची खूप गोष्ट काल्पनिक होती, बट आय डोंट नो, आय लव्ह टू से. आणि मी इंग्लिश बोलून राहिले बिकॉज ऑफ दॅट द बिग बँग थेअरी. येस आय एम वॉचिंग इट, बिग बँग थेअरी, आणि याच्यामध्ये माझे काफी इंग्लिश वर्ड्स येऊन राहिले. इट डज फील्स रिअली ग्रेट टू वॉच, कारण एक तर प्रकारे एंटरटेनमेंट होते, कॉमेडी, आणि सोबत माझी इंग्लिश लँग्वेज वॉज डिलाइटफुल होऊन जाते. म्हणजे एक प्रकारे वर्ड्स फटाकसे येऊन जातात. म्हणजे आता मी जेवढं बोललोय ना, मोस्ट ऑफ दी इंग्लिश मध्येच बोललोय. या आणि आय फील रिअली ग्रेट अबाउट दिस. अँड दॅट्स अ फील लाईक आय एम इम्प्रुव्हायझिंग माय सेल्फ. सो टॉप ऑफ द गेट. So this is it. This is it. This is the My Artifact episode number 1673. Right now we are at. आज झालं काय ऍक्च्युली? हो ऍक्च्युली मी आज वर्धेत आहे. या मला कसं आजची सुट्टी म्हणजे आज शनिवार, उद्याची सुट्टी म्हणजे रविवार, सोमवारी माझी सेकंड शिफ्ट. सो रूम मध्ये राहून का केलं असतं, पिक्चर पाहिले असते. वर्धेला मित्रासोबत हँगआउट केला, जे की इट वॉज रिअली ग्रेट. मी आज सकाळी 10 वाजता आलो. आल्यानंतर मग मी असं फारसं काही काम केलं नाही. त्याच्यानंतर मग जेवण केलं, थोडा बहुत घरी टाइम स्पेंड केला. त्याच्यानंतर मग मी मोठ्या वडिलांकडे गेलो आणि मस्त बिग बँग थ्री पाहिली. त्याच्यानंतर 7 वाजता मला कॉल आला. 7 वाजता कॉल आला मित्रांसोबत गेलो. काल वैभवचा वाढदिवस झाला. काल त्याच्या घरी पण सेलिब्रेट झाला होता, बट काल केक आणला नव्हता, तर आज केक आणला पुन्हा. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा केक कापला. या आणि
आणि बहुत जबरदस्त, म्हणजे इट इट डज फील रिअली ग्रेट. ह्या त्याच्यानंतर घरी आलो, जेवण केलं, आणि त्याच्यानंतर मी हे 3 इडियट पाहिला, आणि राईट नाव 85 एपिसोड. हा, नाही नाही नाही, हो हो येतो. So right now this is it. This is my artifact episode number 1673. Right now we're at Wardha, Maharashtra. Thank you.